नमस्कार गाईज, कसे आहात तुम्ही? तर सकाळचे 5 वाजलेले आहेत. आम्ही 4:30ला उठलो आहोत. 4:30ला उठलो आहोत. 3:30. हां, ही लवकर उठली. मोठी आहे ना ही, शेवटी हिला उठावं लागेल, काम करावं लागतं. मी थोडीशी लेट उठली. तर आज आमच्या पप्पांचा कार्यक्रम आहे आणि आम्ही दरवर्षी म्हणजे गेल्या 9 वर्ष आम्ही हे करतो, पण आम्ही कधी हे दाखवलं नाही आहे. पण आम्ही आज विचार केला की आम्ही आज छोटासा ब्लॉग बनवत आहोत आमच्या फ्युचरच्या पिढीसाठी, की जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल की अशा कार्यक्रमाच्या वेळेस तुम्ही काहीतरी तुमच्याकडून थोडासा प्रयत्न करा आणि थोडासा दान करायचा प्रयत्न करा, ते सुद्धा आपण स्वतः बनवलेल्या जेवणापासून. तर आज आम्ही इथे जेवण बनवत हा आहोत. विचार आमचा नाहीये, हो, आमच्या मम्मी पप्पांचा आहे. ते नेहमी आम्हाला दिवाळीच्या वेळेस एखाद्या आश्रमामध्ये, एखाद्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जायचे. आम्ही दिवाळी तिथे त्यांच्यासोबत फराळ वगैरे, फटाके हा. वगैरे सगळे आम्ही साजरे करायचो. बस त्यांचेच विचार पुढे चालवत आहोत. आणि हेच विचार आमचे पिढीसुद्धा चालवेल ह्याची आम्ही अपेक्षा करतो. आणि तुम्हाला आमच्याकडे जे व्हिडिओ असतील त्या तर आम्ही नक्की ह्याच्यात ॲड करू. पण आम्हाला आठवते की आम्हाला मम्मी कायम बोलायची की माझं स्वप्न आहे की मला एक वृद्ध आश्रम खोलायचा आहे. पण तेवढं आपण करू शकतो की नाही आपण फ्युचरमध्ये बघू. पण थोडासा प्रयत्न आम्ही करतो की जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो. जेवण दान करायचा किंवा जेवण बनवून त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करण्याचा. कारण त्यांच्याशी आता इतकी ओळख झाली आहे ना, लिटरली ते आमच्याशी एकदम हॅप्पी, आम्ही घरातले आहोत असे ते फील करत होतात. एकदम मस्त असं. तर तुम्हाला नक्की आम्ही ते सुद्धा दाखवू. आता आपण मटार पुलावचं सगळं प्रिपरेशन करतो. एका साईडला आपलं गुलाबजामुनची प्रिपरेशन चालू आहे. आपला पाक. तर इथे आपण आता व्हाईट पुलाव करणार आहोत. तर त्यासाठी तेल, थोडंसं तूप घेतलं आहे, थोडेसे गरम मसाले, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, उभा चिरलेला कांदा घालायचा आहे, अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. कांदा चांगला मऊसूत झाला की त्यामध्ये टमॅटो घालायचे आहेत आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि फ्रोझन मटार घालायचा आहे, जेणेकरून लवकर असे शिजले जातील. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आणि एका साईडला आम्ही गुलाबजामुनसुद्धा करत होतो, कारण गुलाबजामुन करायला थोडासा वेळ लागतो आणि त्याला कारण स्लो गॅसवरती खूप आरामात तळायला लागतात. पाण्याला उकळी आली आहे. त्यानंतर आपण इथे भिजवलेला बासमती राईस घातलेला आहे आणि 70% तो शिजल्यानंतर त्यामध्ये आपण वरून काजू बदाम टाकले आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं गार्निशिंगसाठी कलरसुद्धा वापरू शकता. आणि त्याला दम ठेवायचं आहे, जेणेकरून एक अर्धा तास तरी ठेवा तुमच्या क्वांटिटीनुसार. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला व्हेज पुलाव रेडी होतो. तर आता अपडेट दे, आत्ताची अपडेट दे. आता वाजलेत 7:30 आणि काय काय रेडी झाले आपलं. मी तर सगळं कटिंग करून दिले. आता माझे गाजर कट करायची बारी. ही आज बॅकग्राऊंडची कामं कर. बॅक फुटवर आहे मी. आज माझी जागा ह्या बाईने घेतली. आज आज माझी जागा ताईने घेतलेली आहे आणि मी आज तिला सगळं कटिंग बिटिंग करून देतो आहे. ती नुसते फोडणी द्यायची कामं करते. हेड शेफ आपला चेंज झालेला आहे, कारण गेल्या 7 ते 8 वर्ष ही होती हेड शेफ. आता आता अजून बॅकग्राऊंड गुलाबजामच्या शेप आहेत. त्या आम्हाला बोलल्या 5 मिनिटात मी गुलाबजाम करते. सकाळ उजडली, ते अंधार होता आणि उजेड झाला तरी पण यांचे गुलाबजाम चालू होते. गुलाबजामुन एवढे मोठे होते, एवढे मोठे आणि एकटी करणार होती तर हिने त्यात माझी पण हेल्प घेतली. मग तसं मान दुखायला लागले. नंतर या बाईने मला हे कापायला लावले. आता तर आपला व्हेज पुलाव, गुलाबजामुन झालेले आहेत. इथे आपण भाजी करत आहोत. भाजी करण्यासाठी आपल्याला काहीही करायचं नाही आहे. आधी तुम्ही सगळी प्रिपरेशन आधीच करून ठेवा. कांद्याची पेस्ट, खोबऱ्याची पेस्ट वगैरे जे लागतं आहे तुम्ही जसं भाजी करणार आहे तशाप्रमाणे. आणि त्यानंतर तुम्ही इथे फोडणी द्यायची आहे. गरम मसाले, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट. त्यानंतर आम्ही इथे ओल्या खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे, मटार टाकलेले आहेत आणि ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या तळून घेतलेल्या होत्या आणि त्याला थोडंसं दही आणि हळद मध्ये मॅरिनेट करून आम्ही एक 10 मिनटं साईडला ठेवलेले. आणि तेच पाणी आणि तेच मॅरिनेट केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या भाजीमध्ये ॲड करून चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मस्त अशी भाजी रेडी होते. त्यानंतर आम्ही सोबत चपाती केली होती, जी आपण नॉर्मल चपाती खातो ती. तुम्ही इथे फुलकेसुद्धा देऊ शकता. आणि आपलं जे जेवण आहे ते आपण घरी रेडी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त असं जेवण झालेलं होतं. तर तुम्ही पण असा प्रयत्न करू शकता आणि नक्की असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तुम्ही करा.
मला खूप पुण्य लागेल. थँक्यू. मोठी बाई तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.